जनतेच्या हक्काचं खुलं व्यासपीठ, आवाज जनसामान्यांचा. लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज. महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न. आम्ही आज आहोत, उद्या राहू न राहू, मात्र येणाऱ्या भावी पिढीसाठी नक्कीच काहीतरी चांगलं सोडून जाऊ. शौकतभाई शेख. वृक्षारोपण हा महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचा स्तुत्य उपक्रम. शेख अजीजभाई शेख राहता. महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्या वतीने श्रीरामपूर येथील वॉर्ड क्रमांक 1 खबडी परिसरातील ख्रिश्चन कब्रस्तानमध्ये समता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी लोयला धर्माग्रामचे प्रमुख धर्मगुरू रेव फादर प्रकाश भालेराव, डी पॉल शाळेचे व्यवस्थापक फादर फॅक्रो, पास्टर विजय खाजेकर, पास्टर अण्णासाहेब अबोलिक, ॲडव्होकेट मंगला दुष्ये, माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे, रवींद्र लोंढे, सुरेश ठुबे, निशिकांत पंडित, विशाल पंडित, प्रल्हाद अबोलिक, लेविन भोसले आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी शौकतभाई शेख म्हणाले की आज मी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन ही काळाची नितांत गरज आहे. कोरोना काळात आपल्याला जो कटू प्रसंगाचा सामना करावा लागला तो प्रामुख्याने ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे तथा वृक्ष हे ऑक्सिजन निर्मितीचे काम करतात. तसेच वृक्षांमुळे पाऊसही अधिक प्रमाणात पडतो. पावसामुळे सर्वत्र सुजलाम सुफलाम होते. याकरिता वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी असे समजून प्रत्येकाने वृक्ष लागवडी कामी पुढे येत वृक्ष संवर्धन ही मोठी चळवळ निर्माण झाली पाहिजे असे ते म्हणाले. तसेच यावेळी उपस्थित अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. पुढे बोलताना श्री शेख म्हणाले की महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेच्या वतीने आज होत असलेला वृक्षारोपणाचा कार्यक्रम खूपच स्तुतिजन्य आहे. कारण आपली जी काही आजची धन संपदा प्रॉपर्टीज आहे ती उद्या कदाचित नसणार. मात्र आम्ही लावलेली झाडे वृक्ष ही आम्ही गेल्यानंतर आमच्या येणाऱ्या भावी पिढीस खूपच फायद्याची तथा फलदायी ठरणार असल्याने आम्ही आज आहोत, उद्या राहून मात्र वृक्ष संवर्धनाच्या निमित्ताने येणाऱ्या भावी पिढीसाठी नक्कीच काहीतरी चांगलं सोडून जाऊ असेही ते म्हणाले. यावेळी ख्रिस्ती विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष मार्कस बोर्डे, संतोष दिवे, प्रमोद शिंदे, अंतोन दुशिंग, खंडागळे गुरुजी, प्रतिमा पंडित, जोसेफ खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे विश्वस्त अविनाश काळे यांनी केले. कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन जिल्हाध्यक्ष दीपक कदम यांनी केले होते. शेवटी दीपक कदम यांनी आभार मानले. वृत्त विशेष सहयोग पत्रकार दीपक कदम, श्रीरामपूर. जनतेच्या हक्काचं खुलं व्यासपीठ, आवाज जनसामान्यांचा. लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज.